2026 मकर राशीसाठी पैसा, करिअर, प्रेम, संघर्ष, यश, धोके, साडेसाती. नक्की आपल्या वाट्याला काय? संपूर्ण वार्षिक राशी भविष्य. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आणि आज मी तुम्हाला 2026 वर्षाचं मकर राशीचं भविष्य सांगणार आहे. हे जे राशीचं भविष्य आहे हे लग्न राशी आणि चंद्र राशी यांच्याशी संबंधित आहे. मेषपासून मीनपर्यंतच्या सर्व मंडळींना 2026च्या या राशी भविष्यामध्ये मी शुभेच्छा देते, नवीन वर्षाचे शुभचिंतन करते आणि हे नवीन वर्ष आपणा सर्वांना यश, सुख, समृद्धी, संपत्ती, आरोग्य आणि ऐश्वर्य, लेकराबाळांनी युक्त, मंगल कार्याने संयुक्त अशा पद्धतीने जावं अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. आणि आपण पाहूया आता मकर राशीसाठी 2026 वर्ष कसे जाणार ते. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मकर म्हटलं की अर्थात कॅप्रिकॉर्न आपण त्याला म्हणतो. मकर राशीचा स्वभाव मगरीसारखा थोडासा सुस्त आणि थंड देखील असू शकतो. मकर राशीचं जे चिन्ह आहे ते सीगोट म्हणजे मकर किंवा मगर असं आहे. महत्त्वाकांक्षी आणि शिस्तबद्ध प्रवृत्ती या राशीच्या लोकांमध्ये असते. व्यावहारिक, प्रचंड महत्त्वाकांक्षी, प्रचंड मेहनती, प्रत्येक गोष्ट व्यावहारिक, प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध पद्धतीने करायची, जबाबदारीने करायची, व्यावहारिक आणि त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत गंभीर असतात. प्रत्येक गोष्टीत उत्तम संयम आणि नियोजन उत्तम असतं, त्यामुळे प्रत्येक काम हे नियोजनपूर्वक करतात. एक मात्र प्रॉब्लेम आहे, आपण आपल्या भावना लवकर व्यक्त करत नाही, त्यामुळे तुम्ही थोडे आरक्षित, ज्याला आपण रिझर्व्ह माइंडेड म्हणतो, अशा प्रकारे राहू शकतात. 2026 हे वर्ष तुमच्या कठोर परिश्रमाला यश देणार आहे. करिअरमध्ये स्थिरता देणार आहे, मोठं स्थान मिळवून देणार आहे, कारण तुमची साडेसाती संपलेली आहे. नवनवीन कल्पना, नवनवीन व्यवसाय, नवनवीन गोष्टी, प्रमोशन यासाठी जानेवारी ते एप्रिल हा काळ चांगला आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिस्तबद्ध आणि जबाबदार स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी मोठी प्रगती होणार आहे, पदोन्नती होणार आहे, अधिकार मिळण्याची शक्यता आहे, कदाचित बदली, प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे. मे ते ऑगस्ट अर्थात कामाचा ताण वाढेल, पण तुमचं नियोजन तुम्हाला फार मोठं यश मिळवून देईल. स्थावर मालमत्ता होईल, सरकारी कामातून तुम्हाला मोठे लाभ होण्याची देखील शक्यता आहे. राजकारण किंवा राजकीय व्यक्ती किंवा सरकारी अधिकारी यांच्या माध्यमातूनही आर्थिक लाभ होतील. सप्टेंबर ते डिसेंबरचा कालखंड तुम्हाला स्थिरता देईल. तुमच्या उद्दिष्टांवर तुम्ही पूर्णपणे समाधानी असाल. साडेसाती संपल्यामुळे जानेवारीपासूनच आर्थिक बाजू हळूहळू सुधारायला सुरुवात होईल. तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन तुमची बचत वाढवेल आणि दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी अत्यंत उत्तम काळ आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च होईल, मालमत्तेवर देखील आपला खर्च होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन आणि तुमचे जे प्रेमळ संबंध आहे, जो गंभीर स्वभाव आहे, तो या संबंधांमध्ये विश्वास वाढवेल. पण नात्यांमध्ये मोकळेपणा आणि प्रेम टिकून ठेवण्यासाठी यावर्षी तुम्हाला प्रयत्न मात्र करावा लागेल. अविवाहितांच्या बाबतीत थोडंसं त्रासदायक हे वर्ष राहणार आहे. फार पटकन लग्न जमून येणार नाही, मात्र तुम्हाला दीर्घकालीन संबंध कोणाशी सुरू करायचे असतील, प्रेमसंबंध, तर ते यावर्षी होऊ शकतात, पण त्रासाने होतील. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडाल, ज्यामुळे ज्येष्ठ मंडळी आहेत घरातले, त्यांचे आशीर्वाद आपल्याला उत्तम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत घसरून पडणे, पायाचे दुखणे लागणे, सांधेदुखी, हाडांचे त्रास या वर्षबद्धामध्ये होऊ शकतात. त्यामुळे धावपळ करणं, कुठेतरी ट्रेकिंग करणं, कुठेतरी चढणं या गोष्टी यावर्षी करू नका. उत्तम आहार, विचार हा ठेवा. अर्थात आपली जी उपास्य दैवत आहे ती शनी महाराज आहे, त्यामुळे शनी महाराजांची उपासना करा. गरीब, गरजू, हलकं काम करणारे जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांना आर्थिक मदत करा. त्यांच्या पाठीमागे उभे राहा. श्री शनीचा कोणताही मंत्र म्हणा किंवा शनी उपासना करा. तर माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.